मुलांनो गंमत केली मी मुलांनो काय नाही हो हजेरी घेईन म्हटलं दोंडीराम तू कोण रे दोंडी आणि हा राम आणि तू मी दोंडीराम एका नावात हजेरी संपली अरे गंमत केली मी बसा खाली मुलांनो काय मूर्तक खोटे आहे रे मास्तर मी घराला येऊ का घराला जाऊ ये अरे बापरे वर्गात ये अरे बाबा ये काय घातलं माझ्या आईने माझ्या सदरा धुतला म्हणून मी माझ्या बापाच्या सदरा घातला का बापाचा नाही धुतला नाही आईने बापाला धुतला अरे गंमत केली मी बस खाली आता आपण शिकायला सुरुवात करू पहिला तास मराठीचा तू भरा रे सुई टोचल्यावर रक्त बाहेर काय येते सुई कोणी टोचली ते बघायला वा 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 हुशारच आहेस बस खाली तू भरा रे सा रात्री झोपताना डोक्यावर काढून घेऊन का झोपू नये कारण कोण झोपलंय ते कळत नाही म्हणून चुप वा 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 हुशारच आहे तू बस खाली तू बारा रे सांग दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला पणत्या का लावतात कारण की रांगोळीला थंडीबाजी नाही म्हणून वा 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 हुशारच आहेस बस खाली तू बारा रे सांग पाल ही कोण होती रे पाल ही लहान मगर होती तिला लहानपणी बोर्नविटा न मिळाल्यामुळे ती कुपोषित राहिली वा 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 तू पण मगरेसारखा दिसतो बस खाली तू बारा रे सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती रे वा 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 तू पण टिंबच आहेस बस खाली मराठीचा तास संपला आता भूगोल मास्तर भूगोल गोल का असतो लिहा भूगोल का असतो कारण तो चक्का नसतो माहितीला पण डोक्यात ताण मिळाला तू उभारा रे ए उभारा सांग
चंद्र आणि पृथ्वीमध्ये काय संबंध आहे? भावा बहिणीचं मास्तर. काय? हो मास्तर, कारण आपण चंद्राला मामा म्हणतो आणि पृथ्वीला माता म्हणतो. वा वा वा, तू दोष आहेस. बस खाली. तू बरा रे. दळणवळण म्हणजे काय? एखादी मुलगी दळण घेऊन जाताना वळून वळून पाहते, त्याला दळणवळण म्हणतात. वा वा वा, बस खाली. काय मोबाईल शिक्षण झालं. भूगोलाचा तास संपला. ध्रुवेला तुम्ही सगळे हुशार. काय मास्तर? तुम्ही सगळे कोण आहे तुम्ही? साहेब साहेब. अरे बापरे, साहेब रे भो. अरे साहेब आले. हे काय नसते. एक साथ झाले, एक साथ बसले. वा वा मास्तर, कशी काय चालली शाळा? कुठे हो? रोज तर इथेच असते. अहो, प्रगती कशी आहे? प्रगती हा, प्रगती आज आली नाही होती. काल तिला बरं नव्हतं ना. आज प्रगती का नाही आली? मास्तर, तिला भाऊ झाला. भाऊ ऐकलं का? प्रगतीला भाऊ झाला. भाऊ ऐकलं का? प्रगतीला भाऊ झाला. भाऊ म्हणजे प्रगतीच्या बापाची चांगलीच प्रगती दिसते. अहो, प्रगती पुस्तकातली प्रगती. घ्या, इथं अभ्यासाला पुस्तक नाही आणि पुस्तकाची प्रगती. हे काय? हसत खेळत शिक्षण, प्रगत शिक्षण. अरे पोरांनो, आपल्याला आयुष्यभर असायचं, खेळायचं असतं. त्याच्या आधी आपण हसत खेळत प्रश्नोत्तरे करायची. केंद्र प्रमुख, तुम्ही असं करा, पोरांना जरा हसत खेळत प्रश्न विचारा. तर मग पोरांनो, मला सांगा, 1 आणि 1 किती? 11. 1 आणि 1 2 होता ना? 11 होतात. असं कसं? असं कसं पटवून देऊ शकतो. हे बघा, हा 1 आणि हा 1 किती झाले? 11. अहो, तसं नाही ते. 1 आणि 1 2. ते कळत नाही तुम्हाला. कसं असतं ते? असं असते बघा, हा 1 अधिक हा 1 बरोबर 2. असं असतं ते. आलं का लक्षात तुमच्या? असं असतं ते. आता तुम्ही मला माझ्या प्रश्नाची पटकन उत्तरे द्या. मला सांगा, 1 और 1 किती? 11. चूक. 1 और 1 तडके. आता मला सांगा, 1 और 2 किती? 12. चूक. 1 और 2 काढा को. आता मला सांगा, 1 और 3 किती? 13. चूक. परत काढा को. आता मला सांगा, 1 और 4 किती? 1 और 4 14. चूक. परत काढा को. आता मला सांगा, 1 और 5 किती? 1 और 5 काढा को. चूक. 15. हे लोक शाळेत नाही गेले वाटतं. कोण म्हणतं शाळेत नाही गेले? कोण म्हणतं? केंद्र प्रमुख, आपण शाळेत नाही गेलो. मग तू कधी गेला शाळेत? तू कधी गेला शाळेत? हो, मी खरंच शाळेत नाही गेलो. का? कारण मी शाळेत जाणार तेव्हा आई बापाचं भांडण चालायचं ना. कशावरून? कशावरून? आईचं म्हणणं होतं इंग्लिश मिडियम आणि बापाचं म्हणणं होतं मराठी मिडियम. मग काय झालं? अहो, काय झालं, अजून त्याचं डिसिजन नाही झालं. असं आहे का? मी आता जरा इतिहासाचा प्रश्न विचारतो. मला सांगा, अफजल खानाचा पुतळा कोणी बाहेर काढला? अरे बाप रे, मी नाही काढला हो साहेब. मी नाही काढला. आपला
आणि त्याचा कधी संबंध पण आला नाही, कधी भेटलो पण नाही. शपथ घेऊन सांगतो, मी नाही काढला. मी तुमच्या पाया पडतो, मी नाही काढला. मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो. हा प्रश्न तुम्हाला नाही विचारणार, तुमच्या कार्ट्यांना विचारतो. ए उभा राहा. मला सांग, अफजल खानाचा कोथळा कोणी बाहेर काढला? चूप. अरे काय म्हणता तुम्ही? त्या अफजल खानाचा कोथळा ज्याने काढला त्याने काढला. इथे माझ्या पोराने आणून काढला. पोरगा एकदम शांत हो, कुणाचं नाव नाही, काय नाही, काय नाही, कोणाची खोडी काढत नाही. कोथळा कधी काढेलो? मी चुकलो हो. बस बाबा बस, नाहीतर हा माझ्या मेंदूचा कोथळा काढेल. तुझ्या तोंडाला का आग लागली? कशाला ओरडतो रे मच्छी सारखा? आता याच्यात काय होतं बरं? सरळ साधा प्रश्न होता, सरळ उत्तर द्यायचं होतं की अफजल खानाचा कोथळा सय्यद बंडाने बाहेर काढला. असं कसं बोलताय? अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. कोणी काढला? शिवाजी महाराजांनी. हो ना, मग आपण इतिहासातून त्यांचा धडा का काढला? सांगा का काढला? तुम्ही सांगा का काढला? मास्तर, चूक तुमची नाही, ना चूक पोरांची, ना चूक यांची, ना चूक माझी, ना चूक तुमची. चूक आहे ती शिक्षण मंडळाची. पण तरी पण मास्तर अधून मधून पोरांना शिक्षणाचे डोस पाहिजे. चला, यांना खूप डोस लागतात. अरे गंमत केली मी. हे बघा, मला असे पण डोस देतात ते. हे काय बघतोय मी? हे बघण्याआधी माझे डोळे का नाही फुटले? का? काय झालं? हो, पोरांच्या हातात छड्या आणि पट्ट्या, मास्तरांच्या हातात छडी पाहिजे. छडी लागे चमचम, विद्या येई गम गम. तो श्यामचा आईचा जमाना होता, हा श्यामचा मॉमचा जमाना आहे. आमच्या जमान्यात हल्ली मुलांना जर आम्ही मारलं तर त्यांची मॉम शाळेत बोंबाबोंब करत येते. काय करत येते? बोंबाबोंब. आता मला जाऊ द्या. कुठे गेला? काय मास्तर हे, शाळा पण सोडली नाही, तसाच चालला गेला तो. आता शाळा पण मला सोडावी लागेल.